खोटी नाती फार काळ टिकत नाही. खोटा आपलेपणा एखाद्या सावलीसारखा असतो. सूर्य मावळला की सावलीही नाहीशी होते. आजच्या या जगात प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी जवळ येतो, काम संपले की दूर निघून जातो. ज्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस झटतो त्याच लोकांना कधी कधी आपल्या अश्रूंची किंमतही नसते. मित्रांनो, आयुष्यात एक वेळ अशी येते की आपल्याला वाटते माझे म्हणून कोणीच नाही. ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच दूर गेले, ज्यांना मन दिले त्यांनीच मन दुखावले, ज्यांच्यासाठी जगलो त्यांनीच आपल्याला विसरले. आणि मग मनातून एक प्रश्न उमटतो, खरंच माझं कोण आहे? पण बाळांनो, या बदलत्या जगात एक शक्ती अशी आहे जी कधीही बदलत नाही. जग बदलले, परिस्थिती बदलली, माणसे बदलली, नाती बदलली, पण जो कधीच बदलत नाही तो म्हणजे आपले परमदयाळू श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात कितीही वादळे आली, कितीही दुःख आले, कितीही लोकांनी साथ सोडली तरी स्वामी कधीच तुमची साथ सोडत नाही. तुम्ही रडत असाल तर स्वामी तुमच्या अश्रूंमध्ये असतात. तुम्ही एकटे असाल तर स्वामी तुमच्या श्वासांमध्ये असतात. तुम्ही निराश असाल तर स्वामी तुमच्या आशेचा किरण बनून उभे राहतात. आजचे हे प्रवचन प्रत्येक त्या भक्तासाठी आहे ज्याचे मन तुटले आहे, ज्याला आपल्या लोकांकडून वेदना मिळाल्या आहे, ज्याला वाटते की आता आयुष्यात काहीच उरले नाही. हे प्रवचन ऐकताना स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि मनापासून एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिणाऱ्या प्रत्येक भक्तावर स्वामींची विशेष कृपा राहो अशी प्रार्थना करूया. मित्रांनो, हे प्रवचन शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज स्वामी तुमच्याशी बोलणार आहेत. तुमच्या वेदनांना उत्तर देणार आहेत. तुमच्या डोळ्यांतील अश्रूंना पुसणार आहेत आणि तुम्हाला सांगणार आहेत, बाळा, लोकांनी तुला सोडले म्हणून दुःखी होऊ नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. जगाने तुला नाकारले तरी मी तुला कधीच नाकारणार नाही. तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे. चला तर मग श्री स्वामी समर्थांच्या कृपेने या हृदयस्पर्शी संदेशला सुरुवात करूया. फक्त एक विनंती आहे की हा संदेश टाळू नका. तुमच्या घरापर्यंत स्वामी येऊन तुम्हाला बोलत आहेत, टाळाल तर स्वामींना तुमच्यापासून दूर करत आहोत. देवाने आज या संदेशासाठी तुम्हाला निवडले आहे. बाळांनो, आज अनेकांच्या मनामध्ये एक वेदना आहे. ती वेदना पैशाची नाही, ती वेदना शरीराच्या आजाराची नाही, तर ती वेदना आहे आपल्या माणसांनी दिलेल्या जखमांची. ज्या लोकांवर आपण जीवापाड प्रेम केले, ज्यांच्यासाठी दिवसरात्र मेहनत केली, ज्यांच्या आनंदात आपला आनंद शोधला, त्याच लोकांनी जेव्हा आपल्याकडे पाठ फिरवली तेव्हा मन आतून तुटून जाते. कधी कधी मनात प्रश्न येतो, मी एवढे चांगले वागलो, मग माझ्याच वाट्याला दुःख का आले? पण बाळांनो, हा प्रश्न फक्त तुमचा नाही. हा प्रश्न प्रत्येक त्या भक्ताचा आहे ज्याने आयुष्यात विश्वासघात अनुभवला आहे. आजच्या जगात नाती जपली जात नाहीत, तर वापरली जातात. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, पद आहे, उपयोग आहे, तोपर्यंत लोक तुमच्या आसपास फिरतात. पण संकट आले की अनेक जण दूर निघून जातात. म्हणूनच स्वामी समर्थ सांगतात, बाळा, माणसांवर प्रेम कर, पण अपेक्षा माझ्याकडून ठेव. कारण माणूस बदलू शकतो, परिस्थिती बदलू शकते, वेळ बदलू शकते, पण परमेश्वराचे प्रेम कधी बदलत नाही. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का?
जेव्हा सगळे लोक तुम्हाला सोडून जातात तेव्हा तुमच्या मनात जगण्याची शक्ती कुठून येते? जेव्हा तुम्ही रात्रभर रडता आणि सकाळी पुन्हा उभे राहता, ती ताकद कोण देत असते? जेव्हा सर्व मार्ग बंद होतात आणि अचानक एक नवीन मार्ग सापडतो, ते कोण घडवत असते? तो दुसरा कोणी नसून आपल्या जीवनाचा आधार असलेले श्री स्वामी समर्थ असतात. जर तुम्हालाही वाटत असेल की स्वामी प्रत्येक संकटात तुमच्या सोबत आहेत, तर कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. बाळांनो, कधी कधी स्वामी आपल्या आयुष्यातून काही माणसे दूर करतात. आपण समजतो की आपले नुकसान झाले, पण प्रत्यक्षात ते नुकसान नसते, तर ती स्वामींची कृपा असते. कारण जे लोक आपल्या जीवनात दुःख, नकारात्मकता आणि फसवणूक घेऊन येतात, त्यांना दूर करून स्वामी आपले रक्षण करत असतात. आपण रडतो कारण आपल्याला सत्य दिसत नाही. लहान मूल डॉक्टरकडे इंजेक्शन घेताना रडते. त्याला वाटते डॉक्टर वाईट आहे, पण आईला माहित असते की ते इंजेक्शन त्याच्या भल्यासाठी आहे. तसेच बाळांनो, स्वामी कधी कधी आपल्या जीवनात अशा घटना घडवतात ज्या त्या क्षणी वाईट वाटतात, पण काही काळानंतर कळते की तेच आपल्या भल्यासाठी होते. आज तुम्ही ज्या व्यक्तीसाठी रडत आहात, कदाचित काही वर्षांनंतर तुम्ही त्यांना धन्यवाद द्याल की ती व्यक्ती आयुष्यातून निघून गेली. कारण स्वामींना तुमचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ सर्व दिसत असतो. आपण फक्त आजचा दिवस पाहतो, पण स्वामी संपूर्ण जीवनाचा प्रवास पाहतात. म्हणून जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही, तेव्हा निराश होऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवा. कारण स्वामी उशीर करू शकतात, पण अन्याय कधीच करत नाहीत. बाळांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. जगातील प्रत्येक नाते एका ना एका कारणासाठी जोडलेले असते. कोणी पैशासाठी जवळ येते, कोणी स्वार्थासाठी जवळ येते, कोणी वेळ घालवण्यासाठी जवळ येते, पण स्वामी कोणत्याही कारणाशिवाय आपल्यावर प्रेम करतात. तुम्ही गरीब असाल तरी स्वामी तुमचे आहेत. तुम्ही श्रीमंत असाल तरी स्वामी तुमचे आहेत. तुम्ही यशस्वी असाल तरी स्वामी तुमचे आहेत. तुम्ही अपयशी असाल तरी स्वामी तुमचे आहेत. तुम्ही जगाच्या नजरेत कितीही छोटे असलात तरी स्वामींच्या नजरेत तुम्ही त्यांचे प्रिय बाळ आहात. आज अनेक भक्त मनात दुःख घेऊन हे प्रवचन ऐकत असतील. कदाचित कोणाचे नाते तुटले असेल, कदाचित कोणाचा विश्वासघात झाला असेल, कदाचित कोणाला आपल्या लोकांनीच एकटे सोडले असेल. पण बाळांनो, स्वामी आज तुम्हाला एक संदेश देत आहेत. तू एकटा नाहीस. होय, तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक श्वासासोबत मी आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूसोबत मी आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेसह मी उभा आहे. तुला दिसत नसले तरी मी तुझ्यासोबत आहे. जेव्हा तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहतात तेव्हा सर्वात जास्त वेदना मलाच होतात. म्हणून दुःखातही माझा हात सोडू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझे आयुष्य बदलून टाकीन. मित्रांनो, हे शब्द फक्त ऐकू नका, मनात उतरवा. कारण स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य होतात. अनेक भक्तांनी जीवनात चमत्कार अनुभवले आहेत. अनेक वेळा सर्व दरवाजे बंद झालेले असतात, पण अचानक एक नवीन दरवाजा उघडतो आणि नंतर समजते की तो दरवाजा स्वामींनी उघडला होता.
म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा सोडू नका. स्वामींचे नामस्मरण सोडू नका. दररोज श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि बघा, तुमच्या मनातील भीती कशी कमी होते. तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा कशी निर्माण होते. तुमच्या अडचणींचे मार्ग कसे सापडू लागतात. बाळांनो, या प्रवचनाचा पुढील अधिक हृदयस्पर्शी आहे. त्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामी भक्तांची परीक्षा का घेतात, दुःख का देतात आणि संकटांच्या काळात भक्तांनी कोणती भूमिका ठेवावी. बाळांनो, जेव्हा आयुष्यात दुःख येते, संकटे येतात, आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, तेव्हा अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. मी रोज स्वामींची पूजा करतो, नामस्मरण करतो, कोणाचे वाईट करत नाही, मग माझ्या जीवनात इतकी दुःखे का येतात. हा प्रश्न स्वाभाविक आहे. कारण मनुष्य दुःख सहन करू शकतो, पण त्यामागचे कारण समजले नाही तर तो खचून जातो. पण बाळांनो, स्वामी समर्थ सांगतात, ज्याच्यावर माझी विशेष कृपा असते त्यालाच मी घडवण्यासाठी परीक्षा देतो. सोन्याला दागिना बनायचे असेल तर त्याला अग्नीमध्ये तापावे लागते. हिरा चमकायचा असेल तर त्याला घासावे लागते. आणि भक्त महान व्हायचा असेल तर त्याला संकटांच्या वाटेने जावे लागते. म्हणून संकटे आली म्हणजे स्वामी दूर गेले असे समजू नका. कदाचित त्या काळात स्वामी तुमच्या सर्वात जवळ असतात. कारण ज्या वेळी सगळे लोक दूर जातात, त्यावेळी स्वामींचा हात भक्ताच्या डोक्यावर असतो. बाळांनो, महाभारतातील पांडवांना किती संकटे आली. वनवास, अपमान, युद्ध, दुःख. पण भगवान श्रीकृष्णांनी त्यांची साथ कधी सोडली नाही. तसेच तुमच्या आयुष्यातही काही प्रसंग असे येतील की तुम्हाला वाटेल आता सर्व काही संपले. पण जिथे माणसाची शक्ती संपते, तिथून स्वामींची कृपा सुरू होते. मित्रांनो, आज जर तुम्ही एखाद्या मोठ्या संकटातून जात असाल तर निराश होऊ नका. हे प्रवचन ऐकत असताना मनापासून एकदा कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामींचे नाव हेच सर्वात मोठे औषध आहे. जे औषध शरीर बरे करू शकत नाही, ते स्वामींचे नामस्मरण मनाला बरे करते. जे लोक साथ देऊ शकत नाहीत, ती साथ स्वामी देतात. ज्या जखमा जगाला दिसत नाहीत, त्या जखमांवर स्वामी प्रेमाचा मल लावतात. बाळांनो, आयुष्यात कधीही स्वतःला अभागी समजू नका. कारण ज्याच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ आहे तो कधीच एकटा नसतो. तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत. तुम्ही रात्रंदिवस स्वामींना हाक मारता, पण उत्तर मिळत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बी पेरल्याबरोबर झाड तयार होत नाही. त्याला वेळ लागतो. मातीखाली अनेक दिवस शांतपणे प्रक्रिया सुरू असते. बाहेरून काही दिसत नाही, पण आतून वाढ सुरू असते. तसेच स्वामींची कृपाही असते. कधी कधी बाहेरून काही घडत नाही असे वाटते, पण स्वामी तुमच्यासाठी अदृश्यपणे काम करत असतात. योग्य वेळ आली की तुम्हाला त्याचे फळ मिळते. मित्रांनो, आज अनेक जण आपल्या भविष्याची चिंता करत असतील. नोकरीची चिंता, पैशांची चिंता, घरातील अडचणी, मुलांचे प्रश्न, आरोग्याच्या समस्या. पण स्वामी सांगतात, बाळा, चिंता करू नकोस.
चिंता तुला कमकुवत करते, श्रद्धा तुला मजबूत करते. जेव्हा तुम्ही चिंता करता तेव्हा तुम्ही समस्येकडे पाहता. जेव्हा तुम्ही श्रद्धा ठेवता तेव्हा तुम्ही स्वामींकडे पाहता. आणि जिथे स्वामी आहेत तिथे मार्ग नक्की असतो. बाळांनो, कधी कधी आपण लोकांकडून खूप अपेक्षा ठेवतो. मला मदत करतील, माझी काळजी घेतील, माझी साथ देतील. पण अपेक्षाभंग झाला की दुःख होते. म्हणून स्वामी शिकवतात, अपेक्षा कमी करा आणि विश्वास वाढवा. कारण अपेक्षा माणसांकडून असतात, विश्वास स्वामींवर असतो. आणि स्वामी कधीच भक्ताला निराश करत नाहीत. तुमचा वेळ कठीण असू शकतो, पण तो कायमचा नसतो. रात्र कितीही काळी असली तरी सकाळ होतेच. वादळ कितीही मोठे असले तरी शांत होतेच. दुःख कितीही खोल असले तरी त्याचा शेवट असतोच. कारण स्वामींच्या दरबारात निराशेला कायमचे स्थान नाही. तेथे प्रत्येक भक्तासाठी आशेचा दिवा पेटलेला असतो. आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर ते स्वामींच्या चरणी अर्पण करा. तुमच्या वेदना त्यांना सांगा. तुमचे दुःख त्यांच्यासमोर मांडून द्या. कारण जग तुमचे बोलणे ऐकून घेईलच असे नाही, पण स्वामी प्रत्येक हाक ऐकतात, प्रत्येक अश्रू पाहतात, प्रत्येक वेदना जाणतात आणि योग्य वेळी मदतीचा हात पुढे करतात. म्हणून बाळांनो, हार मानू नका, निराश होऊ नका, स्वामींचा धागा सोडू नका. दररोज श्रद्धेने नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि विश्वास ठेवा, आजचे दुःख उद्याच्या आनंदाची तयारी करत आहे. आजची परीक्षा उद्याच्या यशाचा पाया घालत आहे. आणि आजचा अंधार उद्याच्या प्रकाशाला अधिक सुंदर बनवत आहे. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत, जेव्हा सर्वजण साथ सोडतात तेव्हा स्वामी भक्ताला कसे सावरतात आणि तुटलेल्या मनाला नव्याने जगण्याची शक्ती कशी देतात. बाळांनो, आयुष्यातील सर्वात मोठे दुःख कोणते असेल तर ते म्हणजे आपल्या माणसांनी दिलेला एकटेपणा. शत्रूंनी दिलेल्या वेदना आपण सहन करू शकतो, कारण त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा नसते. पण ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम केले, ज्यांच्यासाठी स्वतःचे सुख बाजूला ठेवले, ज्यांना आपल्या हृदयात स्थान दिले, तेच जेव्हा आपल्याला विसरतात तेव्हा मन अक्षरशः तुटून जाते. अनेक भक्त आज अशाच वेदनांमधून जात आहेत. कोणी नात्यात फसले आहे, कोणाचा विश्वासघात झाला आहे, कोणी घरात असूनही एकटे आहे, कोणाच्या डोळ्यात अश्रू आहेत पण ते पुसणारे कोणी नाही. आणि अशा वेळी मनातून एकच आवाज येतो, स्वामी आता माझे कोण. बाळांनो, याच क्षणी स्वामी प्रेमाने म्हणतात, बाळा, सर्वांनी साथ सोडली तरी मी तुझ्यासोबत आहे. हे वाक्य फक्त शब्द नाही, हे स्वामींचे आश्वासन आहे. कारण जगातील प्रत्येक नाते परिस्थितीनुसार बदलू शकते, पण स्वामींचे प्रेम कधी बदलत नाही. मित्रांनो, आजचे हे प्रवचन जर तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर कमेंटमध्ये एकदा श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि एक विनंती, हा व्हिडिओ मध्येच टाळू नका, कारण पुढील काही मिनिटांमध्ये स्वामी तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. कदाचित तुम्ही जे ऐकणार आहात ते तुमच्या जीवनाचा विचारच बदलून टाकेल.
बाळांनो, एकदा एका भक्ताने स्वामींना विचारले, स्वामी, माझ्यावर इतकी संकटे का येतात? स्वामी हसले आणि म्हणाले, कारण तुला मी खूप जवळचे मानतो. भक्ताला आश्चर्य वाटले. संकटे म्हणजे शिक्षा नाही, संकटे म्हणजे घडवण्याची प्रक्रिया आहे. लक्षात ठेवा, देव कधीही वाईट माणसाला घडवण्यासाठी वेळ घालत नाही, पण ज्याच्याकडून मोठे कार्य घडवून आणायचे असते त्यालाच परीक्षा दिली जाते. म्हणून जेव्हा जीवनात अडचणी येतात तेव्हा स्वतःला दुर्दैवी समजू नका. कदाचित स्वामी तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतील. बाळांनो, आज अनेकांना असे वाटते की माझे नशीब खराब आहे. मी जे करतो ते बिघडते. मी ज्यांच्यावर प्रेम करतो ते दूर जातात. मी ज्यांच्यासाठी चांगले करतो तेच मला दुःख देतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी स्वामी तुमच्या आयुष्यातील चुकीच्या लोकांना दूर करत असतात. आपण त्यासाठी रडतो, पण भविष्यात समजते की तेच आपल्या भल्यासाठी होते. ज्यावेळी एखादे दार बंद होते त्यावेळी स्वामी दुसरे दार उघडण्याची तयारी करत असतात. मात्र आपण बंद झालेल्या दाराकडेच पाहत राहतो, म्हणून नवीन दार दिसत नाही. मित्रांनो, जर तुम्हालाही कधी वाटले असेल की आयुष्यात सर्व काही संपले आहे, तर हा भाग खूप लक्षपूर्वक ऐका. आणि पुन्हा एकदा विनंती, व्हिडिओ मध्येच सोडून जाऊ नका, कारण पुढे स्वामींचा असा संदेश आहे जो तुमच्या मनातील भीती कायमची दूर करू शकतो. बाळांनो, स्वामी सांगतात, तू हरला आहेस असे तुला वाटते, पण मी अजून हार मानलेली नाही. किती सुंदर विचार आहे हा. आपण स्वतःवरचा विश्वास गमावतो. लोक आपल्यावरचा विश्वास गमावतात, पण स्वामी कधीच आपल्या भक्तावरचा विश्वास गमावत नाही. म्हणूनच जेव्हा तुम्ही पडता तेव्हा स्वामी तुम्हाला पुन्हा उभे करतात. जेव्हा तुम्ही रडता तेव्हा स्वामी तुमच्या अश्रूंमध्ये सहभागी होतात. जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतात. आज तुम्ही कोणत्याही संकटात असाल, आर्थिक अडचण, आरोग्याची समस्या, घरातील कलह, नात्यांतील तणाव किंवा मनातील नैराश्य, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ही परिस्थिती कायमची नाही. स्वामींची कृपा आली की क्षणात चित्र बदलू शकते. म्हणून निराश होऊ नका, स्वतःला एकटे समजू नका आणि स्वामींचे नामस्मरण कधीही सोडू नका. चला, या क्षणी सर्व भक्तांनी मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि कमेंटमध्येही नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या प्रत्येक शब्दापर्यंत स्वामींची कृपा पोहोचो. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत, स्वामी आपल्या भक्तांच्या अश्रूंना कसे उत्तर देतात आणि जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा चमत्कारिक मार्ग कसा उघडतात. म्हणून शेवटपर्यंत सोबत राहा बाळांनो. आज हे प्रवचन ऐकत असताना कदाचित अनेकांच्या डोळ्यात अश्रू असतील. कोणी आयुष्याच्या संघर्षाने थकले आहे, कोणी नात्यांच्या वेदनांनी तुटले आहे, कोणी पैशांच्या चिंतेत आहे, कोणी आजारपणाने त्रस्त आहे, तर कोणी मनातील दुःख कोणालाही सांगू शकत नाही. बाहेरून हसणारे अनेक लोक आतून खूप रडत असतात.
त्यांच्या मनात वेदनांचे वादळ सुरू असते, पण जगाला ते दिसत नाही, कारण प्रत्येक जखम शरीरावर दिसत नाही. काही जखमा मनावर असतात आणि त्या जखमा सर्वात जास्त वेदना देतात. बाळांनो, अशाच एका दुःखी भक्ताला स्वामी जणू आज सांगत आहेत, बाळा, किती दिवस मनातलं दुःख लपवून ठेवणार? किती दिवस एकटाच रडणार आहेस? किती दिवस स्वतःला कमजोर समजणार आहेस? तुला वाटतं मी तुझ्या वेदना पाहत नाही. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत पोहोचतो बाळा. मित्रांनो, हा क्षण खूप महत्वाचा आहे, म्हणून विनंती आहे, हा व्हिडिओ मध्येच टाळू नका, कारण पुढील स्वामींचा संदेश कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिलासा ठरू शकतो. बाळांनो, कधी कधी आपण देवाकडे प्रार्थना करतो, रात्रभर रडतो, मदतीसाठी हाक मारतो, पण परिस्थिती बदलत नाही. मग मनात शंका येते, स्वामी खरंच माझे ऐकता आहेत का? पण स्वामी प्रेमाने सांगतात, बाळा, मी तुझी प्रत्येक हाक ऐकतो, मी तुझे प्रत्येक दुःख पाहतो, पण योग्य वेळ येईपर्यंत मी शांत राहतो. कारण स्वामींना आपल्या आयुष्याचा संपूर्ण मार्ग दिसतो. आपल्याला फक्त आजची वेदना दिसते, त्यांना उद्याचा आनंद दिसतो. आपल्याला आजचे अश्रू दिसतात, त्यांना उद्याचे हसू दिसते. म्हणून बाळांनो, स्वामी उशीर करतात असे वाटले तरी त्यांच्यावरचा विश्वास सोडू नका, कारण त्यांची वेळ नेहमीच योग्य असते. आज जर तुमचे मन खूप दुःखी असेल तर कमेंटमध्ये एकदा श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि मनातील सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. बाळांनो, एक दिवस असा येतो जेव्हा माणूस पूर्णपणे खचतो. त्याला वाटते आता माझ्याकडे काहीच उरले नाही, माझी शक्ती संपली, माझी आशा संपली, माझे नशीब संपले. पण नेमक्या त्याच क्षणी स्वामी त्याचा हात धरतात, कारण जिथे माणसाची मर्यादा संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. अनेक वेळा जीवनात असे घडते की सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, पण अचानक एखादी मदत मिळते, अचानक एखादी संधी मिळते, अचानक एखादी समस्या सुटते, आणि मग समजते, हे सर्व स्वामींच्या कृपेनेच घडले. बाळांनो, स्वामी कधीच भक्ताला वायावर सोडत नाहीत. परीक्षा घेतात, संयम शिकवतात, विश्वास वाढवतात, पण शेवटी हात धरून मार्ग दाखवतात. म्हणून आज जर तुम्ही कठीण काळातून जात असाल तर लक्षात ठेवा, हा शेवट नाही, ही फक्त एक परीक्षा आहे. आणि प्रत्येक परीक्षेनंतर नवीन सुरुवात असते. मित्रांनो, पुढील काही ओळी मनात साठवून ठेवा, कारण जणू स्वामी स्वतः तुमच्याशी बोलत आहेत. बाळा, लोकांनी तुला नाकारले म्हणून दुःखी होऊ नकोस. मी तुला स्वीकारले आहे. लोकांनी तुला विसरले म्हणून रडू नकोस. मी तुला कधीच विसरणार नाही. लोकांनी तुला एकटे सोडले म्हणून घाबरू नकोस. मी तुझ्या प्रत्येक पावलासोबत चालत आहे. तुझ्या जीवनात अजून खूप सुंदर गोष्टी घडायच्या आहेत. फक्त श्रद्धा ठेव, फक्त नामस्मरण करत राहा, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. बाळांनो,
हे शब्द ऐकून जर तुमच्या डोळ्यात पाणी आले असेल तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर होत आहे. आणि पुन्हा एकदा सर्व भक्तांना विनंती, कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत स्वामी भक्तांच्या आयुष्यात चमत्कार कसे घडवतात आणि जेव्हा सर्व आशा संपते तेव्हा नवीन प्रकाश कसा देतात. पुढे सुरू. बाळांनो, आयुष्यात अशी वेळ येते की माणूस बाहेरून मजबूत दिसत असतो पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. चेहऱ्यावर हसू असते पण मनामध्ये वेदनांचे वादळ सुरू असते. जगाला वाटत असते की सर्व काही ठीक आहे, पण रात्री उशीवर डोके ठेवले की डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. अनेक वेळा आपण आपल्या वेदना कोणालाच सांगू शकत नाही, कारण ज्यांच्याकडे मन मोकळे करावे असे वाटते तेच लोक आपल्याला समजून घेत नाहीत. अशा वेळी मनात एकटेपणाची भावना निर्माण होते. पण बाळांनो, ज्या क्षणी तुम्हाला वाटते की तुम्ही पूर्णपणे एकटे आहात त्याच क्षणी स्वामी तुमच्या सर्वात जवळ असतात. स्वामी सांगतात, बाळा, तू रडतोस तेव्हा तुझे अश्रू जमिनीवर पडण्याआधी माझ्या चरणी पोहोचतात. तुझ्या मनातील वेदना तुला सांगाव्या लागत नाहीत, त्या मला आधीच कळतात. किती मोठा आधार आहे हा. जगातील लोकांना आपल्या भावना समजतीलच असे नाही, पण स्वामींना आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट माहीत असते. म्हणून दुःख कितीही मोठे असले तरी स्वामींचा हात कधी सोडू नका, कारण माणसांचा आधार तात्पुरता असतो पण स्वामींचा आधार कायमचा असतो. मित्रांनो, जर हे शब्द तुमच्या मनाला स्पर्श करत असतील तर कमेंटमध्ये एकदा श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि एक छोटीशी विनंती, हा व्हिडिओ मध्येच टाळू नका, कारण पुढे स्वामींचा असा संदेश आहे जो कदाचित तुमच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करेल. अनेक वेळा आपण आपल्या दुःखामुळे इतके खचून जातो की भविष्य अंधारमय वाटू लागते, पण अंधार कायमचा नसतो. रात्र कितीही मोठी असली तरी सूर्योदय होतोच. तसेच संकट कितीही मोठे असले तरी त्याचा शेवट होतोच. बाळांनो, स्वामी तुम्हाला आज सांगत आहेत, तू हरला आहेस असे तुला वाटत असेल, पण मी अजून तुझ्यासाठी जिंकण्याची तयारी करत आहे. तू थकला आहेस असे तुला वाटत असेल, पण मी तुला नवीन शक्ती देण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहे. तू एकटा आहेस असे तुला वाटत असेल, पण मी प्रत्येक क्षणी तुझ्या पाठीशी उभा आहे. हे शब्द फक्त ऐकू नका, मनात साठवून ठेवा, कारण जेव्हा जीवन कठीण वाटेल तेव्हा हेच शब्द तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची ताकद देतील. आज अनेक भक्त आर्थिक अडचणीत आहेत. अनेक जण आजारपणाशी झुंज देत आहेत. काहींना नोकरीची चिंता आहे, काहींना मुलांच्या भविष्याची चिंता आहे, काहींचे नाते तुटले आहेत, काहींना आपल्या माणसांनीच दुखावले आहे. पण बाळांनो, स्वामींच्या दरबारात कोणतेही संकट कायमचे राहत नाही. जेथे श्रद्धा असते तेथे मार्ग असतो. जेथे विश्वास असतो तेथे चमत्कार घडतात. आणि जेथे स्वामींची कृपा असते तेथे अशक्य गोष्टही शक्य होते. म्हणून आज या क्षणी मनातील सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. मनापासून म्हणा, स्वामी, आता सर्व काही तुमच्यावर सोपवले आहे, आणि पहा, मन किती हलके वाटू लागते. कारण जे ओझे आपण एकटे उचलू शकत नाही ते स्वामी सहज उचलतात. फक्त श्रद्धा ढळू देऊ नका. नामस्मरण थांबवू नका.
रोज प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि मित्रांनो, पुढील भाग अजून अधिक हृदयस्पर्शी आहे. त्यामध्ये स्वामी भक्तांच्या आयुष्यातील अदृश्य चमत्कार कसे घडवतात आणि जेव्हा सर्व आशा संपते तेव्हा नवीन प्रकाश कसा देतात याबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. बाळांनो, जीवनात काही प्रसंग असे येतात की माणूस देवासमोर उभा राहून फक्त रडत राहतो. त्याच्याकडे शब्द उरत नाहीत, प्रार्थना उरत नाही. फक्त डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि मनातील वेदना उरतात. त्या क्षणी त्याला वाटते की आता माझे काहीच होणार नाही, माझे नशीब संपले आहे, माझ्यासाठी आनंदाचे दिवस उरले नाहीत. पण बाळांनो, लक्षात ठेवा, ज्या क्षणी तुम्ही सर्वात जास्त निराश होता त्या क्षणी स्वामी तुमच्यासाठी सर्वात मोठी योजना तयार करत असतात. कारण स्वामींच्या दरबारात कोणतेही दुःख कायमचे नसते, कोणतीही रात्र कायमची नसते, कोणतीही वेदना शेवटची नसते. अनेक वेळा आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा अर्थ लगेच लावण्याचा प्रयत्न करतो. एखादी व्यक्ती दूर गेली की आपण दुःखी होतो, एखादी संधी हातातून गेली की आपण खचतो, एखादी इच्छा पूर्ण झाली नाही की आपण स्वतःला दुर्दैवी समजतो. पण काही वर्षांनी मागे वळून पाहिले की लक्षात येते, त्या प्रत्येक घटनेत स्वामींची कृपा दडलेली होती. जे आपल्याला नुकसान वाटले होते तेच आपले रक्षण होते. जे आपल्याला अपयश वाटले होते तेच मोठ्या यशाची तयारी होती. आणि जे आपल्याला दुःख वाटले होते तेच आपल्याला अधिक मजबूत बनवणारे साधन होते. मित्रांनो, जर तुम्हालाही कधी असे वाटले असेल की आयुष्याने तुमच्यावर अन्याय केला आहे, तर कमेंटमध्ये एकदा श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील विचार तुमच्या मनातील अनेक वर्षांची वेदना हलकी करू शकतात. बाळांनो, स्वामी सांगतात, तू लोकांच्या वागण्यामुळे दुःखी होतोस, पण लोक बदलतात हेच जगाचे सत्य आहे. ज्यांनी तुला आज दुखावले आहे ते उद्या तुझ्या जीवनात असतीलच असे नाही. पण मी कालही तुझ्यासोबत होतो, आजही तुझ्यासोबत आहे आणि उद्याही तुझ्यासोबत असेन. किती मोठा आधार आहे हा. जगातील प्रत्येक नाते परिस्थितीवर टिकते, पण स्वामींचे नाते श्रद्धेवर टिकते. आणि श्रद्धा जितकी वाढते तितकी स्वामींची कृपा अधिक अनुभवास येते. अनेक भक्त विचारतात, स्वामी माझी प्रार्थना कधी ऐकतील? बाळांनो, स्वामी तुमची प्रार्थना ऐकत नाहीत असे कधीच नसते. ते प्रत्येक हाक ऐकतात, प्रत्येक दुःख पाहतात, प्रत्येक वेदना जाणतात. पण ते योग्य वेळेची वाट पाहतात. कारण आपण एखादी गोष्ट मागतो, पण ती आपल्या भल्याची आहे की नाही हे आपल्याला माहीत नसते. स्वामी मात्र संपूर्ण भविष्य पाहतात. म्हणून कधी कधी ते आपल्याला हवे ते देत नाहीत, पण जे खरोखर आवश्यक आहे ते देतात. आज जर तुम्ही कोणत्याही संकटातून जात असाल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो का? कारण श्रद्धा म्हणजे फक्त चांगल्या काळात देवाचे नाव घेणे नाही. श्रद्धा म्हणजे वादळाच्या मध्यभागी उभे राहूनही स्वामी माझ्यासोबत आहेत असे म्हणणे. श्रद्धा म्हणजे अंधारातही प्रकाशावर विश्वास ठेवणे. श्रद्धा म्हणजे अश्रूंमध्येही कृपेची चाहूल ऐकणे. बाळांनो,
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना एक दिवस कथा बनेल. आज जे दुःख तुम्हाला रडवत आहे, उद्या त्याच अनुभवामुळे तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला धीर देऊ शकाल. आज जे संकट तुम्हाला कमकुवत वाटत आहे, उद्या तेच संकट तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. म्हणून दुःखापासून पळू नका. स्वामींच्या चरणी ते अर्पण करा. मित्रांनो, या क्षणी पुन्हा एकदा सर्व भक्तांना विनंती आहे, जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची ही श्रद्धा अनेक इतर भक्तांनाही प्रेरणा देईल. आणि एक छोटीशी विनंती, हा व्हिडिओ मध्येच सोडू नका, कारण पुढे स्वामींचा असा संदेश आहे जो मनाला खूप मोठा दिलासा देईल. बाळांनो, स्वामी जणू आज प्रत्येक भक्ताला सांगत आहे, तुझ्या आयुष्यात अजून खूप काही चांगले घडायचे आहे. तू जे गमावले आहेस त्यावर रडू नकोस. मी तुला जे देणार आहे त्याची कल्पनाही तुला नाही. फक्त थोडा संयम ठेव, थोडी श्रद्धा ठेव, थोडा विश्वास ठेव. अनेक वेळा आपण दार बंद झाल्यामुळे रडत बसतो, पण स्वामी आपल्यासाठी दुसरे दार उघडत असतात. आपण भूतकाळाला धरून बसतो आणि भविष्याची कृपा चुकवतो. म्हणून बाळांनो, आजपासून एक निर्णय घ्या, जे गेले त्यासाठी रडायचे नाही. ज्यांनी साथ सोडली त्यांच्यासाठी स्वतःला त्रास द्यायचा नाही. ज्यांनी मन दुखावले त्यांच्याबद्दल द्वेष ठेवायचा नाही. सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करायचे. कारण जेव्हा मन रिकामे होते तेव्हाच त्यात स्वामींची कृपा भरू लागते. आयुष्यात कितीही मोठे वादळ आले तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे. तुमच्यासाठी प्रार्थना करणारा, तुमच्या वेदना जाणणारा, तुमच्या प्रत्येक अश्रूची किंमत ओळखणारा एक दयाळू आधार तुमच्या सोबत आहे. म्हणून निराश होऊ नका, खचू नका, हार मानू नका, कारण तुमची कथा अजून संपलेली नाही. स्वामी अजून काम करत आहेत, आणि जेव्हा त्यांची कृपा प्रकट होईल तेव्हा आजचे सर्व दुःख अर्थपूर्ण वाटू लागेल. चला बाळांनो, सर्वांनी मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि पुढील भागासाठी शेवटपर्यंत सोबत राहा, कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत की स्वामी भक्तांच्या जीवनात अनपेक्षित कृपा कशी करतात आणि निराशेचे रूपांतर आशेमध्ये कसे करतात. कधी कधी स्वामींची कृपा आपल्या जीवनात इतक्या शांतपणे कार्य करत असते की आपल्याला तिची जाणीवही होत नाही. आपण फक्त आपल्या समस्यांकडे पाहत असतो, आपण फक्त आपल्या वेदनांकडे पाहत असतो, पण स्वामी आपल्या प्रत्येक पावलावर संरक्षणाचे कवच बनून उभे असतात. कित्येक संकटे अशी असतात जी आपल्यापर्यंत पोहोचण्याआधीच स्वामी दूर करतात. कित्येक दुःखे अशी असतात जी आपल्या नशिबात येणार असतात, पण स्वामींच्या कृपेने टळून जातात. म्हणूनच बाळांनो, प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा, कारण तुम्हाला जे मिळाले आहे तेही कृपाच आहे आणि जे मिळाले नाही तेही कदाचित कृपाच असू शकते. आज अनेक भक्त असे आहेत जे स्वतःला इतरांशी तुलना करून दुःखी होतात. कोणाकडे पैसा आहे, कोणाकडे मोठे घर आहे, कोणाला मानसन्मान आहे, कोणाचे जीवन आनंदी दिसते. आणि मग मनात विचार येतो, स्वामी, माझ्याच वाट्याला इतका संघर्ष का. पण बाळांनो, प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते.
आणि प्रत्येकासाठी स्वामींची योजना देखील वेगळी असते. दुसऱ्यांच्या सुखाकडे पाहून स्वतःचे दुःख वाढवू नका, कारण तुम्हाला फक्त त्यांचे हसरे चेहरे दिसतात, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष दिसत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमच्या जीवनातही काहीतरी सुंदर घडवणार आहे, तर कमेंटमध्ये एकदा प्रेमाने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही ओळी कदाचित तुमच्या मनातील जुनी वेदना हलकी करतील. बाळांनो, स्वामी सांगतात, तू सतत भूतकाळातील जखमा कुरवाळत बसतोस, पण मी तुझ्यासाठी नवीन आनंदाची पाने लिहित आहे. अनेक लोक आपल्या जुन्या दुःखांना इतके घट्ट धरून ठेवतात की नवीन आनंदाला जागाच राहत नाही. ज्यांनी आपल्याला दुखावले त्यांची आठवण ठेवतो, ज्यांनी फसवले त्यांचे शब्द आठवत राहतो, पण ज्यांनी प्रेम दिले, आधार दिला, कृपा केली त्यांचा विचार विसरतो. हे बदलायला हवे, कारण ज्या विचारांना आपण अन्न देतो तेच विचार मोठे होतात. आज या क्षणी एक निर्णय घ्या, जे घडून गेले ते स्वामींच्या चरणी अर्पण करा. ज्या व्यक्तींनी मन दुखावले त्यांना मनातून माफ करा, कारण क्षमा करणे म्हणजे त्यांच्या चुकीचे समर्थन करणे नाही. क्षमा करणे म्हणजे स्वतःच्या मनाला मुक्त करणे. द्वेषाचे ओझे वाहत राहिलात तर सर्वात जास्त त्रास तुम्हालाच होईल. म्हणून मन हलके करा. स्वामींना सांगा, जे काही झाले ते तुमच्या चरणी अर्पण केले. बाळांनो, आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण तो असतो जेव्हा माणूस पूर्णपणे स्वामींवर सोपवून देतो. त्यानंतर चिंता कमी होऊ लागते, मन शांत होऊ लागते, कारण त्याला माहीत असते की आता माझ्या जीवनाची जबाबदारी स्वामींच्या हाती आहे. त्या क्षणी परिस्थिती लगेच बदलत नाही, पण मन बदलते. आणि जेव्हा मन बदलते तेव्हा जीवन बदलण्याची प्रक्रिया सुरू होते. अनेक भक्त विचारतात, स्वामींची कृपा कशी ओळखायची? बाळांनो, संकटातही मनात आशा टिकून राहणे ही कृपा आहे. खूप रडल्यानंतरही पुन्हा उभे राहण्याची शक्ती मिळणे ही कृपा आहे. सर्वांनी साथ सोडल्यानंतरही जगण्याची इच्छा टिकून राहणे ही कृपा आहे. अंधारातही नामस्मरण करण्याची प्रेरणा मिळणे ही कृपा आहे. कृपा म्हणजे फक्त चमत्कार नाही. कृपा म्हणजे कठीण काळातही तुटून पडणे. मित्रांनो, या क्षणी पुन्हा एकदा सर्व भक्तांना विनंती आहे, कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहा. तुमचे हे एक नामस्मरण अनेक दुःखी मनांना आधार देऊ शकते. आणि हा व्हिडिओ मध्येच टाळू नका, कारण पुढे स्वामींचा असा संदेश आहे जो प्रत्येक भक्तासाठी अमूल्य आहे. बाळांनो, स्वामी आज जणू प्रेमाने म्हणत आहे, तू माझ्याकडे एक पाऊल टाक, मी तुझ्याकडे 100 पावले टाकीन. तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझे आयुष्य बदलून टाकीन. तू रडत असशील तर माझे नाव घे, तू घाबरत असशील तर माझे नाव घे, तू एकटा असशील तर माझे नाव घे, कारण माझे नाम हेच तुझे सर्वात मोठे संरक्षण आहे. म्हणून बाळांनो, कोणतीही परिस्थिती असो, नामस्मरण सोडू नका, श्रद्धा सोडू नका, विश्वास सोडू नका, कारण स्वामींच्या कृपेने अंधार प्रकाशात बदलतो, दुःख आनंदात बदलते आणि निराशा आशेमध्ये बदलते. आणि लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस अजून यायचे आहेत. बाळांनो, आज हे प्रवचन ऐकत असताना कदाचित तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. माझे दुःख कधी संपेल?
माझ्या जीवनात आनंद कधी येईल, स्वामी माझी प्रार्थना कधी ऐकतील, अशा असंख्य प्रश्नांनी मन भरून गेले असेल. पण बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींच्या दरबारात कोणतीही प्रार्थना वाया जात नाही. प्रत्येक अश्रू मोजला जातो, प्रत्येक वेदना जाणली जाते, प्रत्येक हाक ऐकली जाते. फक्त योग्य वेळ येण्याची प्रतीक्षा असते. कधी कधी माणूस इतका थकतो की त्याला स्वतःचाच आधार उरत नाही. तो लोकांपासून दूर जाऊ लागतो, शांत राहू लागतो, त्याच्या चेहऱ्यावरचे हसू हरवते. पण बाळांनो, अशा वेळी स्वतःला एकटे समजू नका, कारण तुमच्या शांततेतही स्वामी तुमचे बोलणे ऐकत असतात. तुम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही ते दुःखही त्यांना समजते. म्हणून मनात कितीही वेदना असल्या तरी स्वामींशी बोलत राहा. त्यांना तुमचे मित्र समजा, तुमचे आईवडील समजा, तुमचे सर्वस्व समजा. मित्रांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की स्वामी तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट जाणतात, तर कमेंटमध्ये एकदा प्रेमाने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि एक नम्र विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे येणारे विचार तुमच्या मनाला खूप मोठा आधार देऊ शकतात. बाळांनो, अनेक वेळा आपण विचार करतो की माझ्या आयुष्यातच एवढ्या समस्या का आहेत. पण सत्य हे आहे की प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या संघर्षातून जात असतो. फरक एवढाच असतो की काही लोक त्यांच्या वेदना जगापासून लपवतात. म्हणून स्वतःला दुर्दैवी समजू नका. तुम्ही संघर्ष करत आहात याचा अर्थ स्वामी तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहेत. कारण जे जीवन मोठे असते त्याची तयारीही मोठी असते. स्वामी जणू आज प्रत्येक भक्ताला सांगत आहेत, बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे कारण आहे. तुला आत्ता ते समजणार नाही, पण एक दिवस येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी, तुम्ही जे केले ते योग्यच केले. आज जे दुःख वाटते ते उद्या कृपा वाटेल. आज जे अपयश वाटते ते उद्या यशाचा पाया ठरेल. आज जे अश्रू आहेत ते उद्या आनंदाच्या आठवणी बनतील. बाळांनो, सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे आशा सोडणे. कारण आशा संपली की माणूस आतून तुटतो. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असो, आशा जिवंत ठेवा. कारण स्वामींची कृपा अनेकदा शेवटच्या क्षणी प्रकट होते. जिथे सर्व मार्ग बंद झालेले दिसतात, तिथे अचानक नवीन मार्ग उघडतो. जिथे सर्वांनी नकार दिलेला असतो, तिथे अचानक मदतीचा हात मिळतो. जिथे अंधार असतो, तिथे अचानक प्रकाश दिसतो. हेच तर स्वामींचे कार्य आहे. मित्रांनो, या क्षणी पुन्हा एकदा सर्व भक्तांना विनंती आहे. कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहा. आणि मनापासून प्रार्थना करा की स्वामी तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळा दूर करो. तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. बाळांनो, लक्षात ठेवा, पैसा संपत्ती देऊ शकतो पण मनःशांती देऊ शकत नाही. मोठे घर मिळू शकते पण प्रेम मिळेलच असे नाही. मानसन्मान मिळू शकतो पण खरा आधार मिळेलच असे नाही. पण स्वामींची कृपा मिळाली तर मनाला शांती मिळते. संकटात धैर्य मिळते. अंधारात प्रकाश मिळतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगण्याची नवी उमेद मिळते. स्वामी आज जणू प्रेमाने म्हणत आहेत, बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळ मी पाहत आहे. तू थकला असशील तर माझ्या चरणी विसाव.
तू रडत असशील तर माझे नाव घे, तू घाबरत असशील तर माझ्यावर विश्वास ठेव. कारण मी तुला पडू देणार नाही. मी तुला एकटे सोडणार नाही. मी तुझ्या प्रत्येक पावलावर सोबत आहे. हे शब्द मनात साठवून ठेवा बाळांनो. कारण कठीण काळात हेच शब्द तुम्हाला उभे राहण्याची ताकद देतील. आणि जेव्हा जेव्हा मन खचेल तेव्हा फक्त एकदा प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. त्या नामात इतकी शक्ती आहे की ते तुटलेल्या मनाला धीर देते, अशांत मनाला शांत करते आणि निराश मनाला आशा देते. म्हणून बाळांनो, श्रद्धा ठेवत राहा, नामस्मरण करत राहा आणि विश्वास ठेवा की स्वामींची कृपा तुमच्या जीवनात कार्य करत आहे. कदाचित तुम्हाला ती आज दिसत नसेल, पण योग्य वेळ आली की तुम्हाला तिची जाणीव नक्की होईल. आणि त्या दिवशी तुम्ही म्हणाल, स्वामी, तुम्ही मला कधीच एकटे सोडले नव्हते. आजच्या या प्रवचनाच्या शेवटी स्वामींचा एक संदेश आपल्या सर्वांसाठी आहे. जीवनात कितीही अंधार आला, कितीही संकटे आली, कितीही दुःख आले तरी कधीही स्वतःला एकटे समजू नका. कारण या जगात सर्व नाती बदलू शकतात, सर्व माणसे बदलू शकतात, परिस्थिती बदलू शकते, पण स्वामींचे प्रेम कधीच बदलत नाही. अनेक वेळा आपण ज्यांना आपले समजतो तेच आपल्याला सोडून जातात. ज्यांच्यासाठी आपण सर्वस्व अर्पण केले तेच आपल्याकडे पाठ फिरवतात. अशा वेळी मन तुटते, विश्वास तुटतो, जगण्याची इच्छा देखील कमी होते. पण बाळांनो, लक्षात ठेवा, माणसे सोडून जातात याचा अर्थ स्वामींनी तुम्हाला सोडले असा होत नाही. उलट अनेक वेळा माणसे दूर जातात तेव्हा स्वामी अधिक जवळ येतात. स्वामी जणू आज प्रत्येक भक्ताला प्रेमाने म्हणत आहेत, बाळा, जगाने तुला नाकारले तरी मी तुला स्वीकारले आहे. लोकांनी तुझी किंमत ओळखली नाही तरी मी तुझी किंमत जाणतो. तू किती रात्री रडला आहेस हे मला माहीत आहे. तू किती वेदना सहन केल्या आहेत हे मला माहीत आहे. तू किती वेळा तुटला आहेस हे मला माहीत आहे. आणि म्हणूनच मी तुला कधीच एकटे सोडणार नाही. बाळांनो, कधी कधी आपल्याला वाटते की आपली प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत नाही. पण हे सत्य नाही. स्वामी प्रत्येक प्रार्थना ऐकतात, प्रत्येक हाक ऐकतात, प्रत्येक अश्रू पाहतात. फक्त त्यांची वेळ वेगळी असते. आपण आज मागतो, पण स्वामी योग्य वेळ आल्यावर देतात. कारण त्यांना आपल्या जीवनाचा संपूर्ण प्रवास दिसतो. आज जे दुःख तुम्हाला असह्य वाटत आहे, कदाचित काही वर्षांनंतर त्याच दुःखाकडे पाहून तुम्ही म्हणाल, स्वामी, त्या काळात तुमची कृपा माझ्यावर होती. कारण संकटे आपल्याला मोडण्यासाठी येत नाहीत, ती आपल्याला घडवण्यासाठी येतात. दुःख आपल्याला संपवण्यासाठी येत नाही, ते आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येते. मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत हे प्रवचन ऐकले असेल तर एकदा कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. कारण हे नाम फक्त शब्द नाही, हे जीवन जगण्याची शक्ती आहे. हे संकटातून बाहेर पडण्याचा आधार आहे. हे दुःखात धीर देणारे औषध आहे. आणि हेच नाम भक्ताला स्वामींच्या चरणांशी जोडून ठेवते. बाळांनो, आजपासून एक गोष्ट ठरवा, जे गेले त्यासाठी रडायचे नाही. ज्यांनी साथ सोडली त्यांच्याबद्दल द्वेष ठेवायचा नाही. ज्यांनी मन दुखावले त्यांच्यासाठी स्वतःचे आयुष्य खराब करायचे नाही. सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करायचे.
कारण ज्या गोष्टी आपण सोडून देतो त्यांची जबाबदारी स्वामी घेतात. लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाया रात्रीनंतर सकाळ होते. प्रत्येक वादळानंतर शांतता येते. प्रत्येक अश्रूनंतर हसू येते. आणि प्रत्येक संकटानंतर स्वामींची कृपा प्रकट होते. म्हणून निराश होऊ नका. हार मानू नका. स्वतःवरचा विश्वास गमावू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवरचा विश्वास कधीही सोडू नका. कदाचित आज तुम्ही संघर्ष करत असाल. कदाचित आज तुमच्या घरात अडचणी असतील. कदाचित तुमच्या मनात खूप वेदना असतील. पण हे कायमचे नाही. स्वामींची कृपा कार्य करत आहे. तुमच्यासाठी काहीतरी चांगले घडण्याची तयारी सुरू आहे. तुमच्या जीवनातील नवीन पहाट जवळ येत आहे. फक्त श्रद्धा ठेवत राहा. नामस्मरण करत राहा. आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात या विश्वासाने करा की स्वामी माझ्यासोबत आहेत. कारण ज्या भक्ताच्या मनात हा विश्वास असतो त्याला कोणतेही संकट हरवू शकत नाही. चला बाळांनो, या प्रवचनाचा शेवट करताना सर्वांनी मनापासून 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.